नमस्कार. पारशिवाडी मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव गिरण गावातील एक अग्रगण्य मंडळ, सामाजिक, धार्मिक आणि विविध उपक्रम राबवणारं एक नामांकित मंडळ. त्या मंडळाच्या स्थापनेपासूनचा प्रवास माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये बघितलेला आहे. मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्यापासून ते मंडळाचा सरचिटणीस या पदाची धुरा सांभाळताना माझ्या पारशिवाडी मित्रमंडळाचा आजही मला अभिमान आहे. कारण 1978 मध्ये पारशिवाडी चाळीतला एक छोटा 1 फुटाच्या गणपतीचा जो सार्वजनिक गणेशोत्सव होता, तो नंतर आज मुंबईच्या नामांकित गणेशोत्सव मंडळामध्ये गणला जातोय. माझ्या 63 वर्षाच्या या आयुष्यामधला हे सोनेरी पान. धार्मिक उत्सव हा धार्मिक उत्सव न राहता स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांना जे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयासाठी उत्सव सुरू केला होता, ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर आज मुंबईतील नामांकित मंडळ ही त्या गणेश उत्सवाची आताचे जे ध्येय आहे ते समाज प्रबोधन करण्याच्या मार्गाने चालणारं मंडळ, असं एक नामांकित मंडळ म्हणून माझं मंडळ आहे. हा मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. सामाजिक प्रबोधनासाठी विविध देखावे दरवर्षी सादर करण्यात आलेले आहेत. लेझिम, पथक आणि सर्व वारकरी अशा पद्धतीची जी माझी मिरवणूक होती, त्या मिरवणुकीकडे पाहून अतिशय मला अभिमान तर झाला, पण आमचं कामगार विभागातलं एक अग्रगण्य मंडळ तिथूनच गणले जाऊ लागले. गणेशोत्सव स्पर्धा होत्या गिरणार, त्यानंतर इन मुंबई, अशा महाराष्ट्र दर्शनाच्या बऱ्याचशा स्पर्धा होत्या. दरवर्षी मंडळ गणपती गेला की गणेशोत्सवाच्या पुढच्या गणेशोत्सवात आपल्याला कोणता सामाजिक प्रबोधनासाठी देखावा निर्माण करायचा आहे, कसा सादर करायचा आहे, त्यांनी कशा पद्धतीने प्रबोधन केलं जाईल, याचं आमचे आराखडे आमचेच कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने करत असत. आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी अशा पद्धतीचा जो देखावा आम्ही सादर करीत असू की मुंबईच्या सर्व नामांकित स्पर्धांमध्ये माझ्या गणेशोत्सव मंडळाचा बहुमान केला जाईल. आणि आजही अशी अनेक ट्रॉफ्या आहेत, अनेक पारितोषिकं आहेत, अनेक प्रमाणपत्र आहेत. ती पाहता असं वाटते की मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जे गणेशाची सेवा केली होती, तीच सेवा आता माझ्या मागच्या सर्व मागची पिढी, सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने हे आमचं काम करतात. आणि आमच्या या मंडळाचा यंदाचा देखावा देखील अतिशय उत्कृष्ट असणार याबद्दल मला किंचितही शंका नाही.